हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण करणार आहे बेसन पिठाचे जिभेवर विरघळणारे, चिकटणारे नाही असे मस्तपैकी पेढ्यासारखे लागणारे लाडू आपण करणार आहे बेसन पिठाचे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी इथं घेतलेलं आहे मी 4 वाटी बेसन पीठ आणि आपल्याला त्याला मीडियम फ्लेमवरती तूप न टाकता 2-3 मिनटं फ्राय करायचं आहे. त्याच्यानंतर 2-3 मिनटं फ्राय करून झालं, भाजून झालं की परत त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहे. तर इथं 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. जर आपल्याला गरज वाटली अजून तूप टाकायचं तर जसं जसं आपलं पीठ भाजत जाईल तसं आपलं तूप त्याच्यामध्ये ॲड करत जायचं. अशा प्रकारे 1 पूर्ण वाटी इथं तूप घातलेलं आहे, म्हणजेच 250 ml इथं तूप. ठीक आहे, आणि नंतर आपले जे चिकटतात ना जिभेला टाळ्याला लाडू, तर ते न चिकटण्यासाठी काय करायचं आहे, तर सर्व भाजून झाल्याच्या नंतर 4 ते 5 चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. आणि नंतर परत ते पाणी पूर्ण आटेस्तवर त्याच्या गुठळ्या वगैरे झालेल्या मोडायच्या. आणि ते झाल्याच्या नंतर ठीक आहे, नंतर काय करायचं आहे, आपल्याला साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. तर इथं घेतली आहे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. ठीक आहे, तर हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे. तर पिठी साखर आपण ह्याची तयार करणार आहे ह्याच साखरेपासून. आणि नंतर आपण काय करायचं, ते थोडंसं थंड होऊ द्यायचं. ठीक आहे, जास्त पण नाही, पण थंड होऊ द्यायचं 50%. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण ही साखर मिक्स करायची. ड्रायफ्रूट वगैरे काय आपल्याला ॲड करायचे असेल ते करायचे, वेलची पावडर ॲड करायची. ठीक आहे, आणि नंतर थोडंसं मिक्स करायचं. जर वाटलं की आपल्याला अजून तुपाची गरज आहे तर गरम करायची पण गरज नाही, तर 2-3 चमचे आपण तूप इथं घालू शकतो, पण शक्यतो गरज पडत नाही. तर काय करायचं, अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे मस्त असे. आणि याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट वगैरे काही घातलं नाही, असंच केलेले आहेत. ठीक आहे, तर वेलची पावडर तेवढी घातलेली, ती पण आपण साखर ज्यावेळेस बारीक करतो ना मिक्सरला त्याच वेळेस त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे तो फ्लेवर सगळीकडे येऊन जातो. ठीक आहे, हां. तर अशा प्रकारे असे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि आपले 4 वाट्या बेसनपीठपासून एवढे सारे लाडू तयार झालेले आहेत. तर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि एकदम मस्त असे पेढ्यासारखे टेस्टी, एकदम जिभेवर टाकता विरघळतात लाडू, असे एवढे छान झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.